आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्तांना दिलेले आहेत। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। आसावरी या संतोष जगदाळे यांच्या मुलगी आहेत। संतोष जगदाळेंच्या निधनाने कुटुंबीय आर्थिक अडचणीत होतं आणि आसावरी यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं जाईल असं आश्वासन दिलं गेलेलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी अजून झालेली नव्हती आणि याच अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं पुणे पालिका आयुक्तांना या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, माझा आवाज येतोय? हा, येतोय आवाज अजिंक्य। आज आपण पाहतो की सकाळी लोकशाही मराठीने सुद्धा ही बातमी दाखवलेली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे हे खातं आहे नगर विकास, आणि त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निर्देश दिलेले आहेत। आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या, त्यांना ती नोकरी द्या, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झाला होता, ज्याच्यामध्ये संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी ठार केलेलं होतं आणि ते कुटुंब पुण्यामध्ये राहतं। जगदाळे कुटुंब गेल्या 10 महिन्यांपासून या आश्वासनावर अवलंबून होतं, मात्र कोणत्याही प्रकारची शासकीय नोकरी पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना देण्यात आलेली नव्हती। मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत त्यांना पोहोचू दिलं जात नव्हतं आणि सातत्याने टाळाटाळ केली जात होती आणि अखेर आज सकाळी त्यांनी त्यांची व्यथा आहे ती लोकशाही मराठीकडे मांडलेली होती आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे महापालिका आयुक्त आहेत यांना याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। मात्र आता प्रत्यक्षात आसावरी जगदाळे हिला प्रत्यक्षात नोकरी कधी मिळते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, पण कुटुंबाने मोठी नाराजी आहे ती राज्य सरकारवर व्यक्त केलेली आहे। ज्यावेळेस घोषणा केलेली होती त्या घोषणांची कोणतीही पूर्तता राज्य सरकारकडून गेल्या 10 महिन्यांमध्ये झालेली नव्हती आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे। कारण संतोष जगदाळे हे त्यांच्या घरातले कर्ते पुरुष होते, मात्र तेच गेल्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही आसावरी जगदाळे हिच्यावर होती। मात्र सध्या हे कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेमध्ये होतं आणि गेल्या 10 महिन्यांपासून जे हेलपाटे ते राज्य सरकारकडे घालत होते की शासकीय नोकरीमध्ये लवकर रुजू करा, ते मात्र होताना दिसत नव्हतं आणि अखेर आज एकनाथ शिंदेंनी याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। आता प्रत्यक्षात आसावरी जगदाळे हिला कधी नोकरीमध्ये सामावून घेतलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।